हॅलो विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण रेजिस्टन्स काढण्याबद्दलचे 2-3 प्रॉब्लेम म्हणजे 4 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला थोडंसं डिफरंट पद्धतीनं थोडंसं डिफरंट असं काहीतरी कॅल्क्युलेट करायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर चला तर सुरू करूया. त्यांनी मला काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं आणि आपण आता काय कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे, पहिले तर आपल्याला प्रॉब्लेम वाचून बघायचा. म्हणजे प्रॉब्लेम वाचून बघितला की आपल्याला एक आयडिया येते की एक रफ आयडिया की नेमकं आपल्याला करायचं काय आहे त्या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. म्हणजे जे समोरचे चॅप्टर्स असतील ते आपल्याला तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. चला सुरू करूया. प्रॉब्लेम नंबर 5. डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ कॉपर वायर. म्हणजे एक आपल्याला असं काहीतरी कळतं आहे की तर रेजिस्टन्स काढायचं आहे कॉपर वायरचा. हॅव्हिंग अ लेंथ ऑफ, आता लेंथ किती आहे मग तिची 1 किलोमीटर. त्या वायरची लेंथ किती बघा, वायरची लेंथ किती आहे 1 किलोमीटर एवढी तिची लेंथ आहे. त्यानंतर डायमीटर इज त्या वायरचं जे डायमीटर आहे ते किती असणार आहे 0.5 मिलीमीटर. ठीक आहे, तर कंडिशन अशी आहे की जे डिस्टन्स असते हे आपण कशात मोजत असतो मीटरमध्ये. तर आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागणार आणि मिलीमीटरचं परत मीटरमध्येच कन्वर्ट करावं लागेल. चला तर आपण सुरू करूया. आता त्यानंतर रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट जो आहे आपला कॉपरचा तिथं आपल्याला त्यांनी दिलेला आहे. तो किती दिलेला आहे रेजिस्टिव्हिटी नंबर, तो आहे 1.7 इंटू 10 रेस टू द पावर -8 ओहम या पर मीटर. प्रत्येक मीटरला ते एवढं असते. मग आता आपण त्याचा पण उपयोग करणार आणि हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, चला तर आता पहिले आपल्याला काय करायचं आहे की किलोमीटरला कशात कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागणार. मग तुम्हाला माहिती आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स. तर 1 किलोमीटर म्हणजे काय 1000 मीटर असतात. आता 1000ला आपण 10 रेस टू द पॉवर 3 सुद्धा लिहू शकतो आणि डायरेक्ट तुम्ही 1000 मीटर लिहिलं तरी ते कॅल्क्युलेशन चुकणार नाही. पण 10 रेस टू द पॉवर 3 लिहिलं तर कॅल्क्युलेशन करताना आपल्याला थोडीशी मदत होणार आहे, थोडंसं सोपं जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता इथं डायमीटर दिलेलं आहे त्यांनी. डायमीटर किती आहे 0.5. आता डायमीटर म्हणजे काय की हे सर्कल आहे. सर्कलला एक रेडियस असते, बरोबर आहे की नाही. पण सर्कलच्या ह्या पॉईंटपासून ह्या शेवटच्या पॉईंटपर्यंत जर काही रेष ओढली आपण त्याला आपण डायमीटर म्हणत असतो. मग ते डायमीटर किती आहे 0.5 मिलीमीटर. ठीक आहे, मग आता 0.5 मीटरला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे, तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये. मग तुम्हाला तिथं फक्त 100 मल्टिप्लाय करून चालणार नाही, डिवाइड करून चालणार नाही, तर तुम्हाला करावं लागेल 1000ने डिवाइड. का बरं 1000ने करावं लागेल, कारण ती 0 पॉईंट आहे ना, 0.mm म्हणून. मग आन्सर काय येईल 10 रेस टू द पॉवर 3 मायनस. आता ते कसं आलं बघा 0.5 अपॉन 1000. आता 1000ला आपण कसं लिहू शकतो, आणखी 1000ला आपण लिहू शकतो 10 रेस टू द पॉवर 3 लिहू शकतो. याला आपण जर वरती शिफ्ट केलं तर काय येणार ते इंटू होऊन जाईल आणि काय बनणार ते 10 रेस टू द पॉवर -3 बनेल. बरोबर आहे, म्हणून ते आन्सर काय आलं 0.5 इंटू 10 रेस टू द पॉवर 3 मिलीमीटर, सॉरी 3 मीटर एवढं ते आन्सर राहील. ठीक आहे, चला तर आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. एकदम सोपा आहे, काही एवढा लोड नाही आहे त्यामध्ये. आपल्याला सर्व किमती तर दिलेल्या आहेत, फक्त थोडंसं आपल्याला तो इथं तुम्हाला थोड्याशा कन्सेप्ट यूज करून आपण लगेच तो प्रॉब्लेम काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. बघूया मग आता आपल्याला काढायचं आहे. पहिले तर आपल्याला काय करायचं आहे, रेडियस दिलेली आहे का त्यांनी आपल्याला, नाही. मग त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, त्यांनी दिलेले आहे डायमीटर. मग एरिया काढायसाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर. रेडियसचा स्क्वेअर करतो आपण पाय आर स्क्वेअर. पण आता प्रॉब्लेम काय होणार आहे, आपल्याला रेडियस माहीत नसल्यामुळे थोडंसं चेंज करावं लागणार त्याच्यामध्ये. म्हणजे एरिया इज इक्वल टू पाय इंटू ते जे आर आहे त्या आर स्क्वेअरच्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागणार D/2 होल स्क्वेअर. काय लिहावं लागणार D/2 होल स्क्वेअर. एवढी व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी टाकावी लागेल आणि नंतर तुम्ही आता पहिले त्याला कॅल्क्युलेट करणार. कशाला, त्याच्या एरियाला. एरिया काढावा लागेल का नाही आपल्याला. मग आता एरिया काढला तरच आपल्याला त्याचा रेजिस्टिव्हिटी काढता येणार आहे, रेजिस्टन्स काढता येणार आहे. ठीक आहे, चला मग आता कसं काढता येईल ते. पायची व्हॅल्यू किती असते बघा इथं. पायची व्हॅल्यू किती आहे, पायची व्हॅल्यू असणार आहे 13.3.14. बरोबर आहे.
अपॉन 3.14 अपॉन, आता काय बघा हे 2 स्क्वेअर किती होऊन जाईल इथं 4, म्हणजे 3.14 अपॉन 4. ठीक आहे. त्यानंतर समोर काय राहणार आपल्याकडं, आपला इंटू काय असणार, डायमीटर जे डी आहे ना ते डायमीटर किती, मग आपल्याकडे आता डायमीटर आहे 0.5 इंटू 10⁻³ आपण कॅल्क्युलेट केलं होल स्क्वेअर. बघा आता इथं हे जे 2 होते याचा स्क्वेअर केला, इथं लिहिला पायच्या खाली, आणि जे 0.5 इंटू 10⁻³ होतं याचा पण स्क्वेअर होणार. आता आपण सिंपल याला कॅल्क्युलेट करू शकतो. मग कसं करायचं समोर आता बघा, लक्ष द्या. 3.14 अपॉन 4 इंटू काय करावं लागणार तुम्हाला, मग 0.5 चा स्क्वेअर काय असणार आहे, 0.5 इंटू 0.5, 5चा स्क्वेअर असतो 25, मग तिथं काय होणार आहे 2 पॉईंट आल्यामुळं ॲन्सर बनेल 25 इंटू 0.25 इंटू 10⁻. आता पावरची मल्टिप्लिकेशन होईल आणि बनेल -6. काय बनेल आन्सर -6 एवढा आन्सर बनणार आहे. ठीक आहे. मग आता समोर काय होईल परत बघू. मग आता काय होणार, इथं तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. कॅल्क्युलेशन काय करणार तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करावं लागणार पहिले 0.25 डिवाइड बाय 4. ठीक आहे. मग आता त्याचं कॅल्क्युलेट जर आपण केलं तर काय होतं, चला करूया. इथं करू आपण 0.25 अपॉन 4 इक्वल टू. ठीक आहे. मग आता पहिले कॅल्क्युलेशन करून घेऊ सरळ आणि नंतर पॉईंटचं बघू काय करायचं. आता तो 4 आहे, त्या 4ला काय करायचं आहे तुम्हाला, 6×24 म्हणजे 6चा भाग जाते, बरोबर. खाली किती उरणार 1, 1ला बनवणार तुम्ही 10 पॉईंट देऊन. ठीक आहे. 10 बनवणार, 4 दुने 8. ओके. आता 4 दुने 8, त्यानंतर परत 2 उरतात आणि परत 2 उरले की नंतर काय करावं लागणार तुम्हाला, परत 2 उरले की 20, 4×5 20, म्हणजे एवढे त्याचा आन्सर येणार आहे. पण आता इथं किती पॉईंट होते 1 2, आणि आपण इथं पण एक पॉईंट घेतला, 1 2 आणि 3 पॉईंट आपल्याला तिथे द्यावे लागतील. 0.625 एवढं त्याचा आन्सर येणार आहे. आता मल्टिप्लिकेशन कोणाकोणाच करायचं मग तुम्हाला, 3.14 इंटू 0.625. ठीक आहे. ज्यावेळेस आपण याचं मल्टिप्लिकेशन करणार त्यावेळेस आपल्याला आन्सर मिळून जाईल. सिंपल आहे. तर तुम्हाला पण सोबत कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन काय येईल ते आपण आता एका मिनिटात बघणार. ठीक आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, काय त्याचं कॅल्क्युलेशन बघा, काय येणार त्याचं कॅल्क्युलेशन. किती आलंय तुमचं कॅल्क्युलेशन, केलं का, आलं असेल सगळ्यांचं. आपण अशी अपेक्षा ठेवू की तुमचं आलेलं आहे. तर त्याचं ॲप्रॉक्स कॅल्क्युलेशन येतं. याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं ते तुम्ही नंतर करत बसा, ते आहे 1.96 नियरली इक्वल टू, कोणाच्या आहे नियरली इक्वल टू 2च्या, बरोबर की नाही. म्हणून आपलं फायनल आन्सर काय राहील 2 इंटू 10⁻⁻6. आता 2 इंटू काय म्हणणार आपण, आता पॉईंट तर द्यावं लागणार ना, बरोबर आहे नाही. पॉईंट द्यावं लागेल आपल्याला, कारण की 1 2 3 4 आणि 5 पॉईंट झालेले आहेत. आता इकडे पण खूप सारे नंबर आहेत, मग आपल्याला 0.2 इंटू 10⁻6 एवढं आपला आन्सर येणार आहे. चला तर आपलं आन्सर आलं का बघा, आलेलं आहे बघा इथं 0.2 इंटू 10⁻6 आन्सर आपलं आलेला आहे. म्हणजे आपले कॅल्क्युलेशन सर्व काही बरोबर आहेत. आता समोर बघूया आपण, परत एकदा ट्राय करू. आता समोर काय काढला आपण, आता काढला एरिया. आता एरिया काढला की आपल्याला काय काढायचं, रेजिस्टन्स काढायचं आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय मग, R इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट L/A. L फॉर लेंथ आणि A फॉर एरिया. तर एरिया आपण आत्ता इथं काढला. ठीक आहे. आता त्या फॉर्म्युल्यात टाकू आणि लगेच त्याला सॉल्व करूया. पहिला आन्सर आलेला आपल्याला
0.2 इंटू 10⁻⁻⁶. ठीक आहे. आता समोरचं काय आन्सर येते ते आपल्याला बघायचं इथं. मग आता काय R इज इक्वल टू, याला मी एकदा काढून टाकतो इथून. R इज इक्वल टू काय काय असणार आहे मग. R इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट, म्हणजे प्रत्येक मटेरियलचा वेगळा असतो तो, L/A. आता चला रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट किती आहे कॉपरचा, 1.7 इंटू 10⁻⁻⁸. लेंथ किती रे, लेंथ किती आहे आपल्याकडं, लेंथ आहे 1 किलोमीटर, म्हणजे आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं 10⁻³ एवढी लेंथ आहे. डिवाइड बाय एरिया किती काढला आपण आता, 0.2 इंटू 10⁻⁻⁶ एवढा आपण काय काढलेला आहे, एरिया काढलेला आहे. मग आता सिंपल कॅल्क्युलेशन करणार आपण, जास्त लोड घेणार नाही. आता काय करायचं आहे तुम्हाला, हे जे आहे ना यात -8 मधून याचा विचार करायचा पहिले. -8 मधून 10⁻³ काय करायचे, मायनस करायचे. बघा पॉवर याचे जे बेस आहे सारखा आहे म्हणून पॉवरचे काय होणार, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, पण इथं होईल सबस्ट्रॅक्शन. मग इथं काय उरतं तिथं 1.7 इंटू 10⁻⁻ किती उरते, 8तून 3 गेले 5 उरतात, बरोबर आहे 5 उरतात, पण मायनस साईन जसंच्या तसं इंटू, आता डिवाइडमध्ये बघा काय 0.2. आता हे जे 6 आहेत 10⁻⁻ याला वरती न्यायचं आपल्याला इथं, मग ते किती होणार 10⁻⁶. आता 6 का झाले -6चे, कारण वरती गेल्यानंतर त्याचं साईन काय झालं, चेंज झालं. मग आता एकदम सिंपल बघा, आता काय होणार आहे की याचा पण बेस सारखा आहे, म्हणजे याचं पण काय होईल, सबस्ट्रॅक्शन होईल. मग आता सबस्ट्रॅक्शन झालं की काय बनणार, 1.7 इंटू 10⁻⁻1. आता 10⁻⁻1 आहे म्हणजे काय रे, 10⁻⁻ जर 1 आलं तर काही लोड आहे का आपल्याला, नाही. आपण सिंपल कॅल्क्युलेशन करू शकतो. मग सिंपल कॅल्क्युलेशन कसं करणार आपण, या झिरोला या पॉईंटसोबत कॅन्सल करणार. ओके, या झिरोला आपण पॉईंटसोबत कॅन्सल करणार. आता हा जो पॉईंट आहे 0.2, तर या पॉईंटला आपण वर शिफ्ट केलं तर तो झिरोत कन्वर्ट होणार. हे बघा 170 तयार होतील, 170 डिवायडेड बाय 2. आता 170 डिवायडेड बाय 2 म्हटलं तर आपण काय करू शकतो, आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 16, बरोबर आहे 16, खाली किती उरतात 1, 2×5 = 10, म्हणजे 85 ओहम एवढी रेजिस्टिव्हिटी राहील. चला आन्सर बघूया आपण, आलेलं आहे 85 ओहमच आपला आन्सर इथं आलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सहज सॉल्व करू शकतो. ठीक आहे, फक्त तुम्हाला थोड्याशा कॉन्सेप्ट्स क्लिअर असणं गरजेच्या असतात. काही लोड घ्यायचा नाही, एकदम सोपं असते. आणि 10⁻⁻ आले की भिवून जायचं नाही, त्याला आपण व्यवस्थित टॅकल करायचं. आपल्याला सहज आपलं रिक्वायरमेंट जी आहे आन्सरची ती पूर्ण करता येत असते. ठीक आहे, ते 10⁻⁻ तुम्हाला भिवून देण्यासाठी नसते, तर तुम्हाला ते सोपं करण्यासाठी असते. पण आपण त्याचा विचारसुद्धा करत नाही आणि नंतर म्हणून आपल्याला त्याचा प्रॉब्लेम येत असतो. ठीक आहे, चला तर आपण आता समोरचं बंद बघूया, सिस्टीम ऑफ रेजिस्टन्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आता सिस्टीम ऑफ रेजिस्टन्स कशाला म्हणायचं आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय ते आपण बघणार आहोत. A resistor is a two-ended component having a given amount of resistance between its two end. आता दोन एंड, त्याला दोन एंड असतात आणि ते मधात बसवलेलं असतं वायरच्या, आणि ते दोन वेगवेगळ्या पॉईंटला एक रेजिस्टन्स तयार करणार, एक अडथळा तयार करणार आहे करंट फ्लो होण्यासाठी. In several electrical devices, a number of resistors are connected together in a different way. आता काय सांगितलं की जे इलेक्ट्रिकल डिव्हाइस असतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काय जोडले जातं, रेजिस्टर जोडले जातात. आता वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय, दोन प्रकार असतात. एक असतो पॅरलल, पहिला प्रकार काय पॅरलल, आणि नेक्स्ट वन आहे सिरीज. पॅरलल आणि सिरीज हे दोन मेथड आहेत. या दोन मेथडना आपण रेजिस्टर कनेक्ट करत असतो. ओम्स लॉ इज ॲप्लिकेबल टू ऑल सच कनेक्टेड रेजिस्टर. आता ओम्स लॉ जो आहे तो सगळ्या रेजिस्टरला, रेजिस्टर जे आहेत त्यांना लागू होत असतो. चला तर आता इथं आपण थोडीशी एक डायग्राम दिली आहे बघा. इथं बघा काय काय दिले त्यांनी, R1, R2, R3 म्हणजे रेजिस्टर 1, रेजिस्टर 2 आणि रेजिस्टर 3. ठीक आहे, त्यानंतर त्याचप्रमाणे वोल्ट, वॅट, पोटेन्शियल डिफरन्स V1,
V2 आणि V3 आपण या ठिकाणी लावू शकतो. मग आता आपल्याला इक्वेशन कसं काढतील? मग इथं सरळ सरळ असं काढायचं, RS इज इक्वल टू कोण एवढं असणार आहे? RS म्हणजे रेजिस्टर इन सिरीज, बरोबर आहे. RS म्हणजे काय? रेजिस्टर इन सिरीज. कोण एवढं असणार ते? त्याची व्हॅल्यू किती असणार? R1 प्लस R2 प्लस R3, या तिघांची बेरीज ही RS एवढी राहणार आहे. मग आपण कसं लिहू शकतो याला? R1 प्लस R2 प्लस R3, या तिघांची बेरीज बरोबर कोणाच्या राहील? रेजिस्टर इन सिरीजच्या बरोबर. त्याचप्रमाणे वोल्ट इज इक्वल टू, आता जर आपण 3 वोल्ट जोडले तर कसं राहणार ते? V1 प्लस V2 प्लस V3. काय याचा अर्थ की जेवढा पोटेन्शियल डिफरन्स हा टोटलचा आहे तेवढा पोटेन्शियल कोणाचा राहील कॅल्क्युलेशन करून? V1 V2 आणि V3चा जेवढा असेल तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स सगळा असणार आहे. ठीक आहे. तर चला तर आता आपण इकडं समोर बघूया. You can see that end of the 3 resistors are connected in that they follow one after the अदर इन अ सिंगल लाईन. बघा इथं त्यांनी दाखवलेलं आहे की एका सरळ रेषेमध्ये एका पाठोपाठ आपण 3 रेजिस्टर जोडले. दच रेजिस्टर आर सेट टू बी कनेक्टेड इन सिरीज, आणि यालाच आपण रेजिस्टर इन सिरीज म्हणत असतो. यालाच आपण काय म्हणत असतो? रेजिस्टर इन सिरीज म्हणत असतो. द सेम करंट फ्लो थ्रू इच रेजिस्टर, द व्हॅल्यू ऑफ करंट I and potential difference between C and D is V. बघा ते काय सांगितलं? या तिघांमधून पण जो करंट फ्लो होणार आहे तो सारखाच होणार आहे, कमी जास्त होणार नाही. त्यामुळे त्याचा पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा सारखाच राहणार आहे. मग द 3 रेजिस्टर R1, R2 and R3 आर कनेक्टेड इन सिरीज इन द सर्किट. आता आपण याला सर्किटमध्ये एका पाठोपाठ एक जोडलं. If V1, V2 and V3 are potential differences of each resistor. आज जर आपण V1चं रेजिस्टर, R2चं रेजिस्टर, R1चं रेजिस्टर, R2चं रेजिस्टर आणि R3चं रेजिस्टर असे 3 रेजिस्टर जर वेगवेगळे जोडले तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे? या C आणि Dचा जो पॉईंट आहे, C आणि Dच्या पॉईंटमध्ये जेवढा काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स V1, V2 आणि V3 मिळून येणार आहे. ठीक आहे. चला तर मग आता आपण वरती बघितलं ते, चला एकदा पुन्हा बघूया. अरे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ एव्हरी रेजिस्टर R1, R2 अँड R3 रिस्पेक्टिव्हली, देन V इज इक्वल टू. मग V इज इक्वल टू काय काय असणार? जसं आपण RS इज इक्वल टू बघितलं, सर्व R ची बेरीज, तसं V इज इक्वल टू काय असणार आहे? सगळ्या V ची बेरीज, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज. ठीक आहे. इफ RS यस फॉर सिरीज, हे आपलं बोलून झालं. The effective resistance between C and D the according to Ohm's law. आता Ohm's law च्या नुसार, Ohm's law काय आहे? V इज इक्वल टू IR. आता रेजिस्टरमध्ये आहे म्हणून RS करावं लागणार, रेजिस्टरमध्ये आहे म्हणून RS करावं लागणार. ठीक आहे. मग जर आपल्याला तिन्ही पण पोटेन्शियल डिफरन्स काढायचे असेल तर कसं काढणार तुम्ही? V1 इज इक्वल टू IR1, V2 इक्वल टू IR2, V3 इक्वल टू IR3. अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेशन्स करू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ते फॉर्म्युलेट करू शकतो. त्यानंतर IRS म्हणजे काय? करंट फ्लो इन रेजिस्टर सिरीज इन रेजिस्टर, करंट फ्लो इन सिरीज इन रेजिस्टर. मग इथं काय म्हणणार तुम्ही? किती असणार तो? IR1 प्लस IR2 प्लस IR3. बघा, आणि आयची करंट सगळ्यांची व्हॅल्यू सारखी आहे त्यामुळे आपण हे नाही लिहिलं तरी चालतं. मग काय ते R1, R2 आणि R3 आलं का? R1, R2, R3 आलं की नाही? मग समोर बघूया. इफ N रेजिस्टर आर कनेक्टेड इन सिरीज. जर N रेजिस्टर म्हणजे काय? नंबर ऑफ रेजिस्टन्स, खूप सारे रेजिस्टर जर आपण एकत्र जोडले तर काय करावं लागणार? सेम R1, R2, R3, R4, R5, R6, R7, R8, R9, R100, R200, R10,000 असं तुम्हाला करत जावं लागणार. ठीक आहे. सोपं आहे एकदम. आता रेजिस्टर आर कनेक्टेड इन सिरीज. ज्यावेळेस आपण रेजिस्टरला सिरीजमध्ये कनेक्टेड करतो त्यावेळेस काय होतं? तर आपल्याला आत्ता काय कळलं की पोटेन्शियल डिफरन्स
हा सगळा सारखा असतो, त्यानंतर रेजिस्टर हा सगळा सारखा राहतो. मग वाचून बघू. द करंट फ्लोईंग थ्रू इच रेजिस्टर, प्रत्येकाच्या याच्यामधून करंट फ्लो जो होता आहे तो सारखाच राहणार आहे, कमी जास्त होणार नाही. द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. आता जो टोटल रेजिस्टन्स आहे त्या वायरवरती झालेला तो रेजिस्टन्स किती असणार आहे, ते इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आपण जेवढे जोडले त्याची बेरीज. ठीक आहे की नाही. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड स्ट्रीम्स ऑफ द अरेंजमेंट इज इक्वल टू द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. परत व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. आता हा कोणाचा एक्स्ट्रीम पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सगळ्या वायरचा पोटेन्शियल डिफरन्स हा सेम असेल कोणाच्या, V1 V2 आणि V3 ची बेरीज. बरोबर आहे. V1 V2 आणि V3 ची बेरीज या तिघांचे सगळी टोटल असणार इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन ईच ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो असणार आहे हा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा जास्त आहे. आता इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स म्हणजे कोणता, की R1चा रेजिस्टन्स, R2चा रेजिस्टन्स आणि R3चा रेजिस्टन्स. हा कोणता रेजिस्टन्स असेल, कोणता असेल तर तो असणार आहे इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय, त्या सगळ्यांची बेरीज हा असणार आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. दिस अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टर इन अ सर्किट. आणि हीच अरेंजमेंट काय यासाठी वापरली जाते, की सर्किटमध्ये रेजिस्टन्स वाढवण्यासाठी वापरल्या जात असते. आता डू यू नो, आता याच्यामध्ये काय माहिती का, बरेच वेळेस आपल्या घरी लाइटिंग आणले जाते आणि लाइटिंगमधला एक बल्ब बंद पडला तर सर्व लाइटिंग लागत नाही. याचा अर्थ म्हणजे तो बल्ब जो बंद पडलेला आहे, जिथं बंद पडलेला आहे त्याच्या समोरचे लाईट लागत नाही. याचा अर्थ ते जे लाईट जोडले आहेत ते सिरीजमध्ये जोडलेले आहेत. कसे जोडले आहेत, ते सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आणि ते जे लाईट आहेत ॲज अ रेजिस्टर म्हणून काम करतात. ते काय करतात, ते रेजिस्टन्स म्हणून काम करत असतात. सॉल्व एक्झाम्पल फॉर रेजिस्टर इन सिरीज. आता याचं सिम्पल आपल्याला करायचं आहे, सॉल्व करायचं एक्झाम्पल. द 3 रेजिस्टर हॅविंग रेजिस्टन्स ऑफ 15, 3 and 4. मग आपण 15ला म्हणू R1, 3ला म्हणू R2 आणि 4ला म्हणू आपण R3. ओके. मग आपली इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जर काढायचं आहे तर आपण सिंपल काय करणार, यांची बेरीज करणार आहे. माहिती आहे सगळ्यांना. मग बघा R1 15, R2 3, R3 4. मग RS रेजिस्टन्स इन सिरीज R1 R2 प्लस R3. मग 15 3 4. 15 3 4 मीन्स काय, 15 आणि 3 18 आणि 18 आणि 4 22 म्हणजे 22 ओहम त्या ठिकाणी रेजिस्टन्स असेल. ठीक आहे, 22 ओहम त्या ठिकाणी रेजिस्टन्स असणार आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सर्किट 22 असणार. त्याचप्रमाणे आता समोर बघूया. 2 रेजिस्टर हॅविंग रेजिस्टन्स ऑफ 16 ओहम अँड 14 ओहम. त्यांनी काय सांगितलं की 2 रेजिस्टन्स दिले, 16 ओहमचा आणि एक 14 ओहमचा, आर कनेक्टेड इन सिरीज म्हणजे समोरासमोर जोडलेले आहेत. 14 ओहम 16 ओहम. पोटेन्शियल डिफरन्स, याच्यातला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 18 वोल्ट इज applied across them. Calculate the current flowing through the circuit and potential difference across the end of the each individual circuit. आता पोटेन्शियल डिफरन्स काढायचं तुम्हाला प्रत्येक इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या दोन्ही साईडला, इथलचा आणि इथलचा आणि इथलचा. पण त्याचबरोबर तुम्हाला करंट किती फ्लो होतो ते सुद्धा काढायचं आहे. तर आपण काय करणार, पहिले आपण करंट काढणार. बरोबर आहे की नाही. जर करंट काढला नाही तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढता येणार नाही. मग करंट काढण्यासाठी काय करावं लागणार, आपल्याला या रेजिस्टरला मिक्स करावं लागणार. बरोबर आहे, या रेजिस्टरला काय करावं लागणार, तुम्हाला मिक्स करावं लागणार. मग ठीक आहे, फॉर्म्युला काय आपल्याकडं काढायचा, करंट काढायचा I × R हा एक फॉर्म्युला आहे. मग आपण काय करू शकतो, या आरला इकडे शिफ्ट करू शकतो. फॉर्म्युला तयार V/R = I. व्हीची किंमत किती आहे या ठिकाणी, व्हीची किंमत किती आहे 18. बरोबर आहे. आता आरची किंमत किती आहे 14 + 16 किती, मग ती 30. मग 18/30 = 3 × 18. बरोबर आहे. पॉईंट उरला, 0 उरला, याला वरती नेऊन तुम्ही काय करू शकता, पॉईंटमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे काय तयार होईल त्या ठिकाणी
0.1 ॲम्पियर, म्हणजे तो करंट जाणार आहे तो किती ॲम्पियर असणार आहे 0.4 ॲम्पियर 0.6 ॲम्पियर एवढा करंट त्या वायरमधून फ्लो होणार आहे. आता दुसरं जे कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला दोघांना वेगवेगळे यावे लागेल, बरोबर आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू I इंटू आर. मग पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू I किती आहे 0.6 इंटू आर किती आहे पहिल्याचा आर आहे 16 V इक्वल टू 0.6 इंटू दुसऱ्याचा आर किती आहे 14. चला कॅल्क्युलेट करा 16 सकम 96, बरोबर की नाही. पॉईंट आहे एका नंबर नंतर म्हणजे 1 नंबर, त्यानंतर 14 सकम 84 एका नंबर नंतर पॉईंट आहे एवढा त्याचा काय राहील पोटेन्शियल डिफरन्स, इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्स राहणार आहे. बघा 16चा इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्स 9.6 आणि 14चा इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्स 8.4. अशा प्रकारे आपले प्रॉब्लेम इथं संपतात. तुम्हाला प्रॉब्लेम कळालेला असेल. समोरचा आपण रेजिस्टर इन पॅरलल हे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.